बघा वरती प्रश्न आहे, एका विक्रेत्याने एक वस्तू 3,450 रुपयाला विकली असता त्याला 575 किती 575 नफा मिळाला, तर त्याचा शेकडा नफा किती मिळाला, त्याला शेकडा नफा किती मिळाला. ही काय आहे, विक्री किंमत. विक्री किंमत आणि हे काय आहे, नफा. तर आपल्याला मूळ किंमत खरेदी किंमत काढावं लागेल. मग खरेदी किंमत कशी काढायची, इकडे बघा 3450 मायनस किती 575 यांची वजाबाकी. 5 आणि 15तून 8 गेले 7, परत 14तून 6 गेले 8 आणि इथं 2. मग ही काय झाली, खरेदी किंमत. खरेदी किंमत आली. आता खरेदी किंमत किती 100% आणि त्याला नफा किती भेटला आहे 575. त्याला किती टक्के 575 गुणिले 100 छेदस्थानी 2875 गुणिले किती 2875. आता याला कुठल्या संख्येने जाईल भाग, 25 चौक 100, 25 एक 25 आणि किती उरले 3, 25 त्रिक 25 एक 25 आणि 7 आणि 5 12, 25 5 1,600 खाली उरले 115. आता बघा 5 दोन्ही 10, 5 त्रिक 15, 5 एक 5, 5 एक 5 किती उरले 5 5 25. आता 23 पंचे 15 दर्शन 5 चौक 20. मग किती टक्के नफा भेटला, तर 20% नफा त्याला भेटला. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.